त्रस्त झालेल्या चाकणकरांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे। चाकणमधील नागरिक आणि एमआयडीसीचे कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत। याशिवाय हुंदाई, ऑटोलाइन, मास, दीक्षा अशा अनेक कंपन्यांचे कर्मचारी सुद्धा रस्त्यावर उतरलेत। चाकण ते आकुर्डी पीएमआरडीए असा 25 किलोमीटरचा हा मोर्चा आहे। वाहतूक कोंडीमुक्त चाकण कृती समितीने हा मोर्चा काढलाय। आणि चाकणची अभूतपूर्व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अजित पवार ताफ्यासह पहाडी दौरा करण्यासाठी गेले, पण अजित पवारांनी एकदा वाहतूक कोंडीतून ताफ्याशिवाय प्रवास करून दाखवावा असं आव्हान आंदोलकांनी दिलंय। चाकणचे ग्रामस्थ आणि एमआयडीसीच्या कर्मचाऱ्यांनी पीएमआरडीए कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। यावेळी सकाळी 6 वाजता पाहणी दौरा केलेल्या आणि प्रशासनाच्या कागदी घोड्यांवर विश्वास ठेवलेल्या अजित पवारांवर आंदोलकांनी संताप व्यक्त केला। या आंदोलकांशी संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। पीएमआरडीचे योगेश म्हशी साहेबांनी जे आम्हाला अधिकृत माहिती सांगितली होती की आम्ही पाऊस संपल्यानंतर आम्ही काम चालू करू, पण त्या अनुषंगाने काम चालू झालेलं दिसत नाही। तर आम्ही आता पीएमआरडीच्या अधिकाऱ्यांना एकच सांगणार आहे की इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही जे कागदी घोडे नाचवताय ते कागदी घोडे नाचवणे बंद करा आणि जे काम चालू करायचे जे तिथे ग्राउंड लेवलला दिसलं पाहिजे। फक्त दिखावा केलेला आहे, पीएमआरडीने कुठलंच काम केलेलं नाहीये। 2 महिने जरी अजितदादांनी दौरा केला होता त्यानंतर आम्हाला वाटलं होतं की काहीतरी सुधारणा होईल, परंतु अक्षरशः 0% काम पीएमआरडीने केलेलं आहे। सर, पूर्वी तुम्ही म्हणू शकता 1-2 वर्षापूर्वी जो अर्धा तास यायला आणि अर्धा तास जायला वेळ लागत होता, तो आता जवळजवळ जायला मला 1.5 ते 2 तास लागतात डेली। आणि ही सुद्धा येण्याची सुद्धा हीच वेळ आहे, म्हणजे आमच्या कंपनीला तो लॉस होते, प्रोडक्शन लॉस होते। अजित पवार साहेबांनी नुसतं दिखाव्याचं काम करू नये, त्यांनी फक्त जसं सांगतात ते मी 6 वाजता उठून कामाला येतो, 6 वाजता उठून ते चाकणला पण येतात, सगळे झोपलेले असतात, पण हे रस्त्यावर एकटेच असतात। यांचे डिपार्टमेंट आणि ते एकटेच असतात, पण वाहतूक कोंडी असते। तरी पण वाहतूक कोंडी असते, पण हे त्यांना अजूनपर्यंत दिसलेलं नाही। पण ह्यांनी फक्त बघून कागदावर करून निघून गेलेले आहेत। पण त्यांनी मला अजून ऑटोलाइन ग्रुप करून ह्यांच्या सांगण्यात येतं की अजित पवार साहेबांनी खरंच रस्त्यावर उतरून त्यांनी खरंच खड्ड्यांची कामं किंवा रस्त्यांची कामं करावी। आज कामगार वर्ग आहे, त्यांना 2-3 तास कंपनीमध्ये जायला लेट होतोय। शाळकरी मुलं आहेत, त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होतोय। गरोदर महिला आहेत, ॲम्ब्युलन्समध्ये जाणारी लोक आहेत, ज्याला अटॅक आलाय, एखादा अटॅक येणारा व्यक्ती तिथेच जाऊ शकतो जागेवरच। तर यासाठी सगळेजण आम्ही आंदोलनासाठी येथे जमलेलो आहोत। उद्या नागपूरमध्ये ओबीसी संघटनांचा भव्य मोर्चा निघणार आहे। नागपूरच्या यशवंत स्टेडियम